उपोषण मागं घेणार नाही। याचं कारण काय की आम्ही असंही घरी मरतो ना, त्यापेक्षा आम्ही इथंच मरायला विचार केला। यांच्या जीवनासोबत खेळ शासन करत आहे। अनुकंपा हे त्यांचे अधिकार आहे। नमस्कार, मी नरेश बोपच्या सत्य बजावणी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे मागील अनेक दिवसापासून नगर परिषदचे अनुकंपा वारस जे आपल्या मागण्याला घेऊन बसलेले आहेत की आम्हाला नोकरीवर लावा, नाहीतर आमची वयमर्यादा निघून जाईल, मग आम्ही काय करणार, अशा मागणीला घेऊन मागील या ठिकाणी आपण बघू शकता 6/12 पासून बसलेले आहेत। त्यांनी नारेबाजी केली, मग साखळी उपोषण केला आणि आता मागील 14 तारखेपासून ते भूक हडताल करत आहेत आणि त्यांची जे शारीरिक परिस्थिती आहे ते आता कमकुवत होत आहे आणि ते आजारी पडत आहेत आणि आता आपण बघू शकता त्यांची परिस्थिती खालावलेली आहे। त्यामध्ये या ठिकाणी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव ॲडव्होकेट योगेश बापू अग्रवाल यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांच्यासोबतच नगर परिषदचे प्रशासकीय अधिकारी आणि या क्षेत्राचे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी भेट दिलेली आहे। तर अशामध्ये हे संपधारक यांच्याशी काय त्यांची चर्चा झालेली आहे आणि योगेश बापू अग्रवाल गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव हे काय बोलतील आणि संपधारक काय बोलतील, जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून। नगर परिषदमधून राणे साहेब आणि शनिवारी सर पारधी मॅडम वगैरे यांनी भेट दिलं, याने एक पत्र पण दिलं आम्हाला की आम्ही याच्याबद्दल विचार करू, तुम्ही उपोषण मागं घ्या। पण माझं हेच म्हणणं आहे, मी तर जास्त बोलू शकणार नाही, माझे हेच म्हणणं आहे, आम्ही उपोषणावर मागं घेणार नाही। जोपर्यंत आम्हाला लेटर मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागं घेणार नाही। याचं कारण काय की आम्ही असंही घरी मरतो ना, त्यापेक्षा आम्ही इथंच मरायला विचार केला। आमचे हेच म्हणणं आहे की आम्हाला फक्त रिझल्ट पाहिजे, आम्हाला जॉईनिंग लेटर पाहिजे, मग कुठंही देऊ आम्ही करायला तयार आहोत। आम्ही असं नाही म्हणत आहोत की गोंदिया नगर परिषदमध्येच पाहिजे, आम्हाला कोणत्याही याच्यामध्ये देतील तर आम्ही करायला तयार आहोत आणि मी सहखुशीनं आम्ही करू। पण आता हे वयमर्यादाचं आहे, हे फक्त आम्हाला आश्वासन देतील ना, आम्हाला म्हणतील की उपोषण तुम्ही मागं घ्या, आश्वासन देतील, आश्वासनवर नाही होणार, आम्हाला मग लिखित पाहिजे की आम्ही ह्या दिवशी तुम्हाला हे सर्व काही अधिकार आहे त्यांचे तुम्हाला देऊ। तिथे शिव सरांची सिग्नेचर पाहिजे आणि कलेक्टर सरांची सिग्नेचर पाहिजे। याच्याशिवाय आश्वासन म्हणजे पत्र दिलं आहे आम्हाला, आम्ही आता पाहतो बघतो, तुम्ही आता उपोषण मागं घ्या, आम्ही उपोषण मागं घेणार नाही, आमचे हेच आहे, उपोषण मागं घेणारच नाही आम्ही। योगेश अग्रवाल, गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव आणि केंद्रीय अध्यक्ष अखिल भारतीय बापू युवा संघटन। आज मी हे जे अनुकंपा धारकचे वारस जे उपोषणावर बसले आहे, हे उपोषण मागील 6/12 पासून सुरू आहे आणि आज 4-5 दिवसापासून हे आमरण उपोषण सुरू आहे इथे। तर याच्यामध्ये यांची जे मागणी आहे एकदम खरोखरी न्यायोचित आहे की आपण आज या विषयाबद्दल मी CO साहेबालाही फोन केला या विषयाबद्दल की असे 40 लोक नगरपालिकाचे अनुकंपाधारक आज पावते त्यांना नोकरी भेटली नाही। त्यांनी यांचे एक प्रतिनिधी मंडळ माझ्या कार्यालयामध्ये आला आणि त्यांनी मला कळवलं की अशी वस्तुस्थिती आहे आणि प्रॉब्लेम असा आहे की शासनाचा GR जे आहे त्याच्यामध्ये 45 वर्षापर्यंतही यांना लोकांना नोकरीवर घेऊ शकतात। तर मी या विषयाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारलो की जर यांची वयोमर्यादा 45 झाली तर त्याच्यानंतर यांच्या अधिकाराचा काय, तर त्यांना म्हटलं की याच्यावर आमच्याकडे कोणताही उपाय नाही, आमच्याकडे कोणताही असा काही GR नाही, म्हणजे यांच्या जीवनासोबत खेळ शासन करत आहे। अनुकंपा हे त्यांचे अधिकार आहे, हक्क आहे आणि त्यांना भेटलं पाहिजे। जर मला माहीत पडलं की 2 लोक ज्यांची वयोमर्यादा 45च्या वर झालेली आहे त्या लोक हे यादीतून वगळण्यात आलेले आहे, त्यांच्या परिवाराचा काय होईल या विषयाला। आणि दुसरा विषय की प्रत्येक वर्षी आता डिप्टी CO आले, सगळे आले, त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे अधिकार 20% घेण्याचे आहे। माझं म्हणणं असं आहे की जिल्ह्यामध्ये आज 6-7 नगरपंचायताची निर्माण झाली, त्या 6-7 पंचायत किंवा जे लहान नगरपालिकेची निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये या लोकांना समावेश का करण्यात आला नाही। तिकडचे कंत्राटी लोक जे काम करत आहे, रोजंदारी लोक जे काम करत आहे त्यांना नियमित करण्यात येत आहे, पण ह्या लोकांच्या अधिकाराला डावलून त्या लोकांना घेण्यात येत आहे, तर हे चुकीचे आहे। सर्वात आधी या लोकांना नोकरीवर घ्यायला पाहिजे, यांचे अधिकार आहे, यांचे घराचे लोकांनी आपली जीव दिलं तेव्हा आता अशी परिस्थिती आहे। 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। तुम्ही बघा इथे महिला भगिनींना, आमचे महिला बंधू इथे बसलेले आहेत, त्यांची प्रकृती खालवलेली आहे, त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, करो या मरोची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि गोंदिया जिल्हा हे मागासलेला जिल्हा आहे,
नक्षल प्रभावित जिल्हा आहे, इथे लोकांना रोजगार नाही, इथे काम करण्याची संधी जास्त नाही. त्यामुळे माझी अशी विनंती आहे शासनासोबत की शासनाने यांना विशेष बाब म्हणून एक GR काढावा आणि सरसकट या लोकांना घेण्यात यावे. या विषयाबद्दल आता मी यांच्याशी चर्चा करणार आहे, माझ्या पक्षाचे वरिष्ठ लोकांना चर्चा करणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही जे शासनाकडून पाठपुरावा होईल ते आम्ही शासनाला पाठपुरावा करू. पण यांचा हक भेटला पाहिजे. कलेक्टरला अधिकार आहे, नगरपालिकाचे COला अधिकार आहे, ते आपला विशेष अधिकाराचा वापर करून या लोकांना तात्काळ नोकरी देण्यात यावी, ही अशी माझी मागणी शासनाकडून आहे. आज शासनाकडून त्यांचे प्रतिनिधी नगरपालिकाचे आले होते, पोलीस विभागाचे प्रतिनिधी आले होते. सर्व आंदोलनकर्त्यांनी त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी त्यांनी विनंती केली, पण या आंदोलनकर्त्यांची उपोषण मागे घेण्याची काही इच्छा नाही. जेव्हापर्यंत यांना न्याय भेटणार नाही तेव्हापर्यंत हे लोक आंदोलन मागे घेणार नाही अशी यांनी कळवलेलं आहे. पण माझी पण शासनासोबत माझी विनंती आहे की यांच्यावर अन्याय करू नये, तात्काळ प्रभावाने यांना नोकरीवर घेण्यात यावे, हे अशी माझी मागणी आहे. ह्यामध्ये शासन GR जो आहे त्या शासन GRमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की प्रत्येक वर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या 20% जागा अनुकंपाधारकाच्या भरण्यात यावा. त्यानुसार गोंदिया नगरपालिकेमध्ये प्रत्येक वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आम्ही त्या GRचा फॉलोअप घेऊन 20% प्रमाणे जागा भरत असतो. आता ह्यांचं म्हणणं असं आहे अनुकंपाधारक उपोषणकर्त्यांचा की आम्हाला कोणत्याही नगरपरिषद नगरपंचायतमध्ये समायोजन करून घ्या, परंतु त्याकरता आम्ही शासन लेवलवर DMA RDMA यांच्याकडे पाठपुरावा करून तसा प्रस्ताव सादर करण्याचे आम्ही उपोषणकर्त्याला सांगितले आहे. त्यानुसार ते आता पुढील मार्ग काय करणार ते त्यांच्यावर खूप अवलंबून आहेत. सर, एक प्रश्न असा आहे की कुणाची वयोमर्यादा आता 43 वर्ष होत चाललेली आहे, कुणाची 44 वर्ष चाललेली आहे आणि त्यामध्ये 45 वर्षाच्या नंतर तो नोकरी करू शकत नाही. हा एक मोठा प्रश्न आहे ना सर. बरोबर आहे, पण तसे शासनाचे GRमध्ये असं कुठेही नमूद केलेलं नाही की 45 वर्षाच्या वर जे झालेले त्यांना कोणत्याही प्रकारचे लाभ देण्यात यावे. म्हणून नगरपालिका प्रशासनसुद्धा त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करेल आणि मार्गदर्शन मागेल शासनाकडून. तर यांची भूक हडताल अशी सुरू राहणार का? नाही, त्याच्याकरता आम्ही जिल्हाधिकारी महोदय, कमिशनर महोदय, तसे आमचे संचालक महोदय यांना आम्ही त्याबाबत पाठपुरावा करणारच आहोत. तर मी सर्वप्रथम आपला परिचय देऊन देत आहे. मी ठाणेंद्र गोरेलाल तुरकर, जिल्हा महासचिव अखिल भारतीय बापू युवा संघटन आणि त्याचप्रमाणे काँग्रेस सेवादल जिल्ह्याचा महासचिव आहे मी. तर यांची अनुकंपा म्हणजे आपल्या परिवारातील जो कमावता व्यक्ती चालू नोकरीमध्ये मरून जातो तर त्यांना अधिकार असतो अनुकंपावर नोकरी घेण्याचा, पण सरकार यांना 16 वर्षापासून डावलत आहे. हे गांभीर्याची बाब आहे. सरकार असे आजपर्यंत अशी कशी चेतना नाही आली माहीत नाही आणि त्यांचे जीवन हलाखीचे होत आहे. तर सरकारने आता अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये यांचा गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि यांना लवकरात लवकर नोकरीवर घ्यावे. न जे 45 वर्षाच्या वर गेले तर त्यांच्या भविष्य अंधारातच जाईल, म्हणून 45च्या वर जातील त्यांनाही नोकरीमध्ये सामावून घ्यावे अशी आजी शासनाला विनंती आहे. आणि आता ते आंदोलन उपोषणावरच बसलेले आहेत, समोर ते अधिक टोकाचे पाऊल उचलू शकतात. तर सरकारने या गोष्टीवर विचार करावा आणि यांना लवकरात लवकर तात्काळ नोकरीवर घ्यावे अशी माझी विनंती आहे. सोशल मीडिया